केलं. केंद्र सरकारने एक काही निर्णय घेतला, नेमका हा निर्णय काय घेतलेला आहे आणि कशा प्रकारे याची अंमलबजावणी होणार आहे? शेतकऱ्यांची चर्चा देखील झाली आणि काल देखील माझ्या मतदारसंघात फिरत असताना टोमॅटोच्या बाबतीत भाव कमी झाले. त्या बाबतीत शेतकऱ्यांनी चर्चा पण केली, भेटी पण घेतल्या आणि त्यामध्ये आज मी स्वतः माननीय मंत्री महोदय पियुषजी गोयल त्यांच्याशी या विषयावर चर्चा पण केली. टोमॅटोची निर्यात या बाबतीत माझा आग्रह होता. तर त्यांनी सांगितलं की टोमॅटोची निर्यात खुली आहे, कुठल्याही प्रकारे आपण त्याला बॅन केलेलं नाही आहे. तर टोमॅटोची निर्यात खुली आहे, ज्यांना इच्छा आहे त्यांनी ती निर्यात करावी. आणि त्यानंतर त्यांनीसुद्धा स्वतः केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय तोमरजींशी बोलणं केलं आणि माझी पण आत्ता थोड्याच वेळापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री तोमरजींशी पण बोलणं झालं आणि त्यांनी तात्काळ हा निर्णय घेतला की जिथे प्रचंड प्रमाणात टोमॅटोचे भाव कमी झाले आणि त्याचा शेतकऱ्यांना फटका बसतो, शेतकरी अडचणीत असताना जर असं होत असेल तर तात्काळ त्यांनी जी MIS स्कीम आहे, जी मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम म्हणतो, तर ती स्कीम राबवण्याचा तात्काळ त्यांनी नोटिफिकेशन आत्ताच एक अर्धा तासापूर्वी जारी केले. त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटला पत्रही दिलं आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटने तात्काळ प्रपोजल पाठवावं की ही स्कीमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत व्हावी. म्हणून 50% जो लॉस असतो तो केंद्र सरकार भरून देणार. समजा राज्याने 10 रुपये खरेदी उदाहरणार्थ घेतला, टोमॅटो खरेदी केला, तर त्याच्यातले 3 रुपयांनी जर राज्याने विकून 7 रुपयाचा जो डिफरन्स राहतो तर त्यातला 50% शेअर हा केंद्र सरकार देणार. तर अशा माध्यमातून तात्काळ त्या शेतकऱ्यांना मदत दिली गेली पाहिजे आणि आज कोविडचं संकट असताना, आर्थिक घडी बसवत असताना कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांच्या ह्या अडचणी वाढून त्यांना कुठल्याही प्रकारे फटका बसू नये आणि म्हणून हा तात्काळ निर्णय घेण्यात आला. मी आपल्या माध्यमातून आभारही मानते आणि तात्काळ ह्या तुमच्या माध्यमातून राज्य सरकारला पण विनंती करते की ही मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम जी आहे त्याचा प्रपोजल तात्काळ राज्याने पाठवलं तर त्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल. कृषी मंत्री देखील असा निर्णय आहे आणि यामध्ये नेमकी सरकारची भूमिका, केंद्र सरकारची भूमिका काय राहणार आहे? नक्कीच केंद्र सरकारने यापूर्वी देखील माझा मागच्या 2 वर्षाचा अनुभव राहिला आहे की जेव्हा कांद्याच्या बाबतीत पण अशी अडचण आली असेल की निर्यात खुली झाली पाहिजे, तात्काळ निर्यात पण खुली गेली. शेतकऱ्यांचा लाभ व्हावा म्हणून जिथे जिथे जे धोरणं असतील त्या काळात ते निर्णय घेतले गेले. आत्ता देखील टोमॅटो हा पेरिशेबल आहे, तर ज्या राज्यात अशी अडचण असेल तिथेही मार्केट इंटरव्हेन्शन स्कीमच्या माध्यमातून केंद्र सरकार मदत करायला तयार आहे. याच्यासाठी राज्याने प्रपोजल तात्काळ दाखल करावेत, जेणेकरून ते इन्सेंटिव्ह देण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. याच्यामध्ये केंद्राचं एकच धोरण आहे आणि सातत्याने देशाच्या पंतप्रधान मोदीजींनी तेच सांगितलं आहे की आमचं सरकार हे किसान सरकार आहे, शेतकऱ्यांच्या सेवेसाठी संकल्पित सरकार आहे आणि वेळोवेळी ते निर्णय घेऊन शेतकऱ्यांना पाठिंबा पण दिला आहे. त्यातलाच हा एक निर्णय आहे. तर याच्यातनं केंद्राकडे तात्काळ प्रपोजल राज्यांनी पाठवणं गरजेचं आहे, म्हणजे ती मदत इथे तात्काळ मिळेल. नाही, मला हे लेटर आत्ताच मिळालं आहे. माझे आत्ताच दिल्लीबरोबर सातत्याने माझा पाठपुरावा चालू होता. याच्यामध्ये खास करून माननीय पियुषजी गोयल आणि स्वतः तोमरजींनी तात्काळ लक्ष दिलं आणि माझं आत्ताच दिल्लीशी हे नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याशी संपर्क पण झाला. या विषयावर मी राज्य सरकारला पण पत्र लिहिते आणि माननीय कृषी मंत्र्यांशी देखील बोलते. टोमेटो के प्राइस उतर गए थे और काफ़ी मात्रा में किसानों की चर्चा भी हुई और आज जो एक्सपोर्ट को लेके कुछ भ्रम थे किसानों में, तो उसके बारे में चर्चा भी हुई. मेरी बात माननीय पीयूष जी गोयल मंत्री महोदय से भी हुई. तो उन्होंने कहा है कि किसी प्रकार का बैन नहीं है, टोमेटो का एक्सपोर्ट तो खुला है, तो जो चाहते हैं वो एक्सपोर्ट कर सकते हैं. और किसानों को इस कोविड के संकट काल में लगातार केंद्र सरकार ने मदद दी है. और इस टोमेटो के बारे में आज हमारी बात माननीय कृषि मंत्री तोमर जी से भी हुई है और उन्होंने एक नोटिफिकेशन जारी किया है अभी राज्यों को कि जिस राज्य में टोमेटो की प्राइस काफ़ी कम हुई है तो उन्हें ये मार्केट इंटरवेंशन स्कीम जो है तो इस माध्यम से वो 50% का
जो लॉस है वो देने के लिए केंद्र सरकार तैयार है। तो हमारा ये आपके माध्यम से ये अनुरोध है कि राज्यों ने अगर ये प्रपोज़ल केंद्र सरकार को दिया तो ये जल्दी ये स्कीम के माध्यम से ये इंसेंटिव मिलेगा कि जिसका हमें किसानों के प्रति उनकी मदद तुरंत हो, किसी को भी किसी प्रकार का नुकसान ना उठाना पड़े। जो टोमेटो का जो खर्चा आता है, जो उसकी लागत के लिए खर्चा आता है, तो इस माध्यम से वो मार्केट प्राइस अगर इतना कम हुआ है तो इस इंसेंटिव के माध्यम से उनको राहत मिले। किसानों की मदद करना, इसको प्राथमिकता देते हुए माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने हमेशा ही उनका विज़न रहा है। और प्याज का निर्यात हो, ग्रेप्स का हो, टोमेटो का हो, तो इस बारे में तुरंत नोटिफिकेशन हमेशा जारी किए हैं। और आज भी यही आपके माध्यम से अनुरोध है कि राज्यों ने ये प्रपोज़ल देके ये मार्केट इंटरवेंशन स्कीम के माध्यम से किसानों की मदद करें। धन्यवाद। ये जो है इंसेंटिव स्कीम, फॉर एग्ज़ाम्पल अगर 10 रुपये को लेकर पर केजी अगर राज्यों ने उसमें खरीदी की है और उसमें से राज्यों ने ही 3 रुपये लेके समझो बेचा है, जो 7 रुपीज़ का बैलेंस रहता है, तो वो जो है वो जो लॉस है तो वो लॉस 50% बेयर करेगी केंद्र सरकार। सो इस माध्यम से वो किसान को लाभ मिलेगा, उस किसान को ये लॉस उठाना न पड़े, उनका कोई नुकसान न हो। इसीलिए ये मार्केट इंटरवेंशन स्कीम है और ये तुरंत आज राज्य सरकार ने अगर प्रपोज़ल दिया तो उसमें फ़ायदा ही होने वाला है। और ये नोटिफिकेशन भी अभी जारी हुआ है केंद्र सरकार की तरफ से। म्हणजे त्याच्यातून जो 15% किंवा 20% बेनिफिट आहे तो राज्य केंद्र राज्याला दिला असा 50%. 7 रुपयाचा लॉस आहे, म्हणजे 10 रुपयांनी खरेदी केली, तुम्ही 3 रुपयांनी विकली, 7 सेवा तुमचा राज्याचा समजा, त्या 7 रुपयामध्ये केंद्र सरकारमध्ये 50%